पुण्याचा कचरा आता राजकारणात अडकलाय। आम्ही असं का म्हणतोय पाहूयात। पुण्यातली कचरा कोंडी फुटण्यासाठी प्रयत्नशील असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फुटलंय। ग्रामस्थ आणि महापालिका यांच्यातल्या शिष्टाईचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बापट यांनी महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पुण्यामध्ये दिवसाकाठी सुमारे 1200 टन कचरा निर्माण होतो, मात्र हा आकडा फुगून 1600 टन सांगितला जातो। प्रत्यक्षात कचऱ्याचे आकडे फुगवणाऱ्यांचे खिसे फुगले आहेत, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी केलंय। कचरा व्यवस्थापनावर महापालिकेनं आजवर शेकडो कोटी रुपये खर्च केलेत। विविध प्रकल्पातून उत्पन्न मिळणं तर दूरच, कचऱ्यावर प्रक्रिया तसंच विल्हेवाटीच्या नावावर रोज लाखोंचा खर्च होतोय। या सगळ्याची अँटी करप्शन विभागामार्फत चौकशीची मागणी सजग नागरिक मंचानं केली आहे। पैसे खर्च करायला फक्त पुढे आणि ॲक्च्युअली त्याच्यातनं आउटपुट मिळवायला मात्र मागे, अशी आमच्या महापालिकेची अवस्था आहे। आणि या सगळ्याचंच आता कुठेतरी ऑडिट आणि शक्य झालं तर अँटी करप्शनकडनं चौकशी झाली पाहिजे, कारण याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार असण्याची खूप शक्यता आहे। कचरा प्रश्नाला लागलेल्या या नवीनच वळणामुळे एकच खळबळ उडाली आहे। पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विधानावर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्यात। त्याचवेळी या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी त्याचं राजकारण केलं जात असल्याचा प्रत्यारोप महापौरांनी केलाय। प्रश्न मिटवण्यापेक्षा याच्यामध्ये एकमेकांवरती कुरघोड्या करणं किंवा राजकीय चिखलफेक करणं हे सध्या चालू, पण हे केलं गेलं नाही पाहिजे। ह्या शहराचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याकामी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, कारण शेवटी राजकारण करून काय प्रश्न संपणारा नाहीये। पुण्यातल्या कचरा प्रश्नावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रश्न मात्र जैसे थेच आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात लक्ष घालणार आहेत। त्यांनी येत्या गुरुवारी त्यासाठी खास बैठक बोलावली आहे। बघूयात त्यातून पुण्यातील कचरा कोंडी फुटणार की कचरा प्रश्नावरील कचरा फेक सुरूच राहणार। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।